येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये म्हणजे JNU युनिव्हर्सिटीमध्ये काल साबरमती रिपोर्ट चित्रपटाची स्क्रीनिंग आयोजित केली होती आणि याच्यामध्ये मोठा गोंधळ झाला। विद्यापीठात लावलेली चित्रपटाची पोस्टर्स फाडली गेली, दगडफेक झाल्याच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दाव्यांवर याचा आरोप केलाय आणि या गोंधळानंतर चित्रपटाचं स्क्रीनिंग थांबवण्यात आलं। काम पे फोकस करने के लिए JNU मधली ही दृश्य आपण बघतोय। विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या। द साबरमती रिपोर्ट या स्क्रीनिंगच्या वेळी दगडफेक सुद्धा करण्यात आली। काम पे फोकस करने के लिए आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, नेमका काय या JNUच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं या चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या वेळी? JNU मध्ये द साबरमती रिपोर्ट या चित्रपटाचं अभाविपच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं प्रदर्शन करण्यात आलं होतं। तो चित्रपट दाखवला जाता। या चित्रपटाची जी कथा आहे ती गोधरा घटनेनंतर जो हिंसाचार गुजरातमध्ये घडला होता आणि तत्कालीन या ठिकाणचे मुख्यमंत्री होते सध्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी। 2002 ची जी घटना घडली त्या संदर्भावरती हा चित्रपट आहे आणि यामुळे कुठेतरी दोन त्या संघटना मानल्या जातात JNU मध्ये, एक डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही संघटना सातत्यानं अशा मुद्द्यावरती भिडताना आपल्याला JNU मध्ये पाहायला मिळत असतात। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही सगळी परिस्थिती कशा पद्धतीने हाताळलेली आहे या संदर्भात साबरमती रिपोर्ट या चित्रपटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांवरती असा आरोप केला जातो की त्यांनी या ठिकाणी गोंधळ केल्याचं सांगितलं जात आहे। या अगोदर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात 2 तारखेला साबरमती रिपोर्ट संसदेच्या बालयोगी सभागृहामध्ये दाखवण्यात आला होता। या सभागृहासाठी देशातील सर्व कॅबिनेट मंत्री उपस्थित होते। त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह नितीन गडकरी हे सगळे या ठिकाणी उपस्थित होते। आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक या चित्रपटातून करण्यात आलं होतं। आणि या सगळ्या चित्रपटाच्या नंतर याचं स्क्रीनिंग JNU मध्ये देखील दाखवण्यात आलं। मात्र JNU मध्ये याचा मोठ्या प्रमाणात विरोध करताना डाव्या संघटना पाहायला मिळाल्या। अगदी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।